नमस्कार. प्रिय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची या टॉपिकवर आज आपण महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्या टॉपिकचे नाव आहे हार्डवर्क स्टडी की स्मार्ट स्टडी. पहा, मुलांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवावं, छान मार्क्स मिळवावे, त्यांचं सर्वत्र गोड कौतुक व्हावं, प्रशंसा व्हावी असे बहुतेक सगळ्या पालकांना वाटत असतं. त्याकरिता आपण मुलांना हे वाक्य नेहमीच बोलतो की नाही, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. मग मुलं काय करतात? तासनतास अभ्यासच करत असतात, बाकी सर्व विसरून विशेषतः खेळाबाबत त्या वेळापत्रकात जागाच नसते. मग करमणूक तर दूरच. हार्डवर्क म्हणजे खूप अभ्यास करायचा, खूप वेळ अभ्यास करायचा, फक्त अभ्यासच असाच अर्थ अभिप्रेत असतो. पण काम करण्यामागे हेतू आणि दिशा आवश्यक आहे, नुसते प्रयत्न आणि धाडस पुरेसे नसते. पहा काय वाक्य आहे हे, की आपण कुठलेही काम करतो त्याच्या मागे आपला एक प्रॉपर हेतू आणि दिशा असणं त्याला आवश्यक आहे. फक्त आपण प्रयत्नच करतोय आणि आपण धाडस करून आपलं ते काम करतोय तर त्याच्यातून आपल्याला एक्सपेक्टेड आपल्याला रिझल्ट मिळू नाही शकत. जॉन केनेडी काय म्हणतात की आपण या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. हार्डवर्क स्टडी आणि स्मार्ट स्टडी बाबतीत आपण काय केलं पाहिजे? आपल्यापैकी प्रत्येकाला दिवसाचे 24 तास असतात की नाही, आणि आपण हे 24 तास कसे वापरतो यावर आपण किती यशस्वी होऊ, करिअर कोणत्या ट्रॅकवर जाईल हे ठरत असते. काही मुलं दिलेल्या असाइनमेंट पूर्ण करण्यात, नियमित शाळेत जाण्यात आणि त्या 24 तासात परीक्षा, छोट्या टेस्टचा अभ्यास करण्यासाठी संघर्षच करत असतात. खरं म्हणजे ते रात्रंदिवस अभ्यासच करत असतात. काही मुलं अभ्यास आणि असाइनमेंट्स करत असतात आणि चांगले मार्क्सही मिळवतात. मग ते असं काय करतात की घोकंपट्टी न करताही ते इतक्या चांगल्या ग्रेड्स मिळवतात. खरं म्हणजे त्यांच्या यशाचं रहस्य हे त्यांच्या कठोर परिश्रमापेक्षा स्मार्ट स्टडीलाच जात असतं. आता पहा, हार्डवर्क स्टडी आणि स्मार्ट स्टडी या दोघांमध्ये महत्वपूर्ण फरक काय आहे? त्यांच्या यशाचं गुपित या फरकातच दडलेलं आहे. बहुतेक मुलांना असं वाटतं की खूप अभ्यास करणं हाच यशाकडे जाण्याचा मार्ग आहे. ते सकाळी उठून धडे वाचतात, उत्तर पाठ करतात, लायब्ररीत जाऊन अभ्यास करतात, जास्त टक्के हाय ग्रेड्स मिळवण्यासाठी खूप खूप तास अभ्यास करत राहतात. इतका वेळ अभ्यासासाठी देऊनही चांगले मार्क्स मिळतील याची त्यांना खात्री नसते. अभ्यास करताना काही विशिष्ट टेक्निक्स उपयोगाला येतात जे स्मार्ट स्टडी करण्यास उपयोगी ठरतात. आता पहा, हार्डवर्क स्टडी नाही तर स्मार्ट स्टडी कसा करायचा? तर याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत, लक्षात घ्या तुम्ही. मुलांना स्मार्ट गोल ठरवू द्या. यश मिळवायचे असेल तर वेग नाही तर योग्य दिशा ठरवणं, प्रॉपर डायरेक्शन मिळणं हे जास्त महत्वाचं असतं. स्मार्ट स्टडी करता वास्तववादी ध्येय ठरवणं आवश्यक आहे. ठराविक वेळेत प्रभावी अभ्यास कसा करायचा हा दृष्टिकोन ठेवावा लागतो. असं ध्येय तुम्हाला एका वेळेस एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला आणि वेळेत पूर्ण काम करायला मदत करत असतं. तुमचं ध्येय हे स्पष्ट हवं. स्पष्ट आणि ठरवलेलं यश प्राप्त करण्याजोगं आणि रिझनेबल आणि योग्य वेळेत पूर्ण होईल हे मात्र जरूर पाहायला हवं. आता हे ध्येय ठरवायचं तरी कसं? पहा, कशी ठरवायची ही ध्येय आपली. दिलेल्या वेळेत किती अभ्यास पूर्ण करू शकाल असे वास्तववादी आपण ध्येय ठरवलं पाहिजे. आपल्याला हे ध्येय पूर्ण करण्यासाठी नेमक्या कोणत्या कोणत्या पायऱ्या घ्याव्या लागतील त्याची एक यादी तयार केली पाहिजे. तुम्ही ठरवलेल्या स्ट्रॅटेजीनुसार काम केलं पाहिजे. आपण ठरवल्याप्रमाणे आपला अभ्यास होतोय का, आपल्या ध्येयाकडे आपली वाटचाल करतोय ना, याचा सुद्धा आपण मागोवा घेणं गरजेचं आहे. आता तुमच्या अभ्यासाची जागा ही फिक्स हवी, ती नीट ऑर्गनाइज करा. ती अशी असावी की योग्य वेळेत तुमचं अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल, पुरेसा प्रकाश असेल, कुठलाही अडथळा येणार नाही अशी जागा असावी, जेणेकरून तुम्ही अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल. अभ्यास करताना लागणाऱ्या सगळ्या वस्तू अभ्यासाला बसण्यापूर्वीच घेऊन बसल्यास
जसे की वह्या, पुस्तकं, स्मार्ट नोट्स जवळ असल्या म्हणजे तुमचा वेळ वाचणार आहे. स्मार्ट नोट्स म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित फ्लॅश कार्ड्स बनवणं, फ्लो चार्ट्स तयार करणं, न्यूमरॉन त्याच्यानंतर आकृत्या किंवा व्हिडिओज यांच्या मदतीने तुमची स्मरणशक्ती लक्षात ठेवण्याची कौशल्य वाढवायला नक्कीच मदत होणार आहे. या नोट्समुळे मुलांचा सखोल अभ्यास होईल. लक्षात ठेवायला, सोबत न्यायला देखील नोट्स सोयीच्या होतात. काही गोष्टी स्मरणात ठेवायला त्या शब्दांची, आद्याक्षरांची एक ओळ तयार करून आठवणीत ठेवता येते. एक उदाहरण आहे पहा छोटं. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7. मग आपण सिक्वेन्सने ते नाही म्हणू शकत, परंतु जर आपण एका टेक्निकनी म्हटलं, ताना ही पे ही पाजा. बघा आपल्याला आपण सर्वजण लहानपणी आपल्या शिक्षकांनी आपल्याला ह्या टॅक्स शिकवलेल्या आहेत. ताना ही पे नी पाजा म्हणजे ता म्हणजे तांबडा, ही म्हणजे हिरवा, ही म्हणजे निळा, पे म्हणजे पिवळा. अशा पद्धतीने आपण इंद्रधनुष्याचे 7 रंग आपण लक्षात ठेवू शकतो. याच्यानंतर वेगळे वेगळे विषय, त्यांचे टॉपिक्स यांचा एकाच दिवशी अभ्यास करणं म्हणजे एकाच विषयाचा अभ्यास करत राहायचं, बाकीच्या विषयांकडे दुर्लक्ष करायचं असं न करता सगळे विषय आणि त्याचे महत्त्वाचे टॉपिक्स याला तुम्ही दररोज त्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. स्मार्ट स्टडीचे आणखीन एक प्रभावी टेक्निक काय आहे? एका दिवशी 1 किंवा 2 विषयांच्या अभ्यासावर फोकस करण्याऐवजी जास्त विषयांचा अभ्यास करणं. पहा स्मार्ट स्टडी मध्ये काय सांगितलंय की एकाच विषयाचा अभ्यास न करता तुम्ही वेगळ्या वेगळ्या विषयांवर तुम्ही अभ्यास करणं जास्त महत्वाचं ठरतं. दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करणं, पुन्हा पुन्हा तेच तेच करणं कंटाळवाणं होऊ शकतं. याचं काय कारण आहे की एकच विषय घेतला तर तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. मुलांची अभ्यास करण्याची क्षमता कमी होत जाते. त्याच्यानंतर अभ्यास विषयात वैविध्य असले तर उत्साह टिकून राहतो. यातून मुलं वेळेचे व्यवस्थापन कौशल्य शिकतात. ओके, अभ्यास करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, अनेक पर्याय ते करू शकतात. अजून एक महत्वाचा मुद्दा काय आहे? इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करणं. जर मुलांनी धडे टॉपिक्स वाटून घेतले आणि विषयाची तयारी करून ते 15-20 मुलांच्या ग्रुपला जर शिकवलं त्यांनी, तर त्यातून काय फायदा होणार आहे? मुलांची चांगली तयारी होईल, प्रश्न विचारले जातील, संकल्पना स्पष्ट होतील. मोठ्याने बोलल्यामुळे कोणत्या गोष्टीबाबत आपण नीट समजावू शकलो नाही, कशावर अजून काम करणं आवश्यक आहे हे मुलांना कळेल. रोजची उदाहरणं दिली तर संकल्पना स्पष्ट होत जातील, विषयाचा सखोल अभ्यास होईल, आत्मविश्वास वाढेल आणि आपला अभ्यास तयार झाला याची मुलांना खात्री पटेल. अजून एक महत्वाचा पॉइंट काय आहे? एकाच वेळी अनेक कामं करणं टाळा. म्हणजे काय? मल्टीटास्किंग करू शकणं ही केवळ कल्पनाच आहे. आपण परीक्षेसाठी अभ्यास करताना लक्ष केंद्रित करणं, फोकस असणं खूप महत्वाचं असतं. मल्टीटास्किंग केल्याने काय होतं? मुलांच्या अभ्यासाचं नुकसान होऊ शकतं. अभ्यास करता करता टीव्ही, मोबाईल, डिजिटल माध्यम वापरणं हे स्मार्ट स्टडी करिता टाळणं आवश्यक आहे. म्हणूनच फोनचे अलर्ट्स, रिंगटोन, मेसेजेस खरं म्हणजे नेट डिस्कनेक्ट करणंच उचित ठरेल. म्हणजे अभ्यास करताना या सर्व गोष्टींपासून तुम्ही दूर राहायचे. स्वतःला तपासून पहा, सेल्फ इव्हॅल्युएशन. आपला अभ्यास किती तयार झालाय हे तपासून पाहण्यासाठी वेळोवेळी टेस्ट, परीक्षा दिल्या तर हे कळू शकेल. प्रश्न, क्विज, मॉक परीक्षा दिल्याने सराव होईल, परीक्षेची तयारी होईल. प्रश्नसंच तर खूप उपयोगाचे ठरतील. तुमच्या तयारीचे एक स्पष्ट चित्र तुमच्या समोर तयार होईल. मुलांच्या टाइम मॅनेजमेंटची कौशल्य अजून विकसित होतील. आणखी किती मेहनत घ्यायला हवी याचा त्यांना अंदाज येईल. गटामध्ये एकत्र येऊन अभ्यास करणं. पहा याचा काय उपयोग होतो? गटामध्ये एकत्र येऊन म्हणजे ग्रुप स्टडी म्हणतो आपण याला. ग्रुप स्टडी हा स्मार्ट स्टडीचा एक उत्तम पर्याय आहे. विशेषतः जर तुम्हाला गोष्टी पुढे पुढे ढकलण्याची सवय असेल तर हे फायदेशीर ठरू शकतं. मित्र असले तर एक प्रेरणा, स्पर्धा तयार होते, उत्साह वाटतो आणि मनातील संशय, कन्फ्युजन दूर होतं. आता अजून एक पॉइंट पहा, कठीण अवघड टॉपिक्सना जास्त महत्व देणं. त्याची एक यादीच तयार करणं की जे विषय आपल्याला अवघड वाटतात, त्यातले काही टॉपिक्स आपल्याला अवघड वाटतात, त्याची एक सर्वप्रथम यादी तयार करणं.
त्यांचा सराव करणं, खात्री होईपर्यंत सराव करत राहणं. जे धडे जास्त चॅलेंजिंग आहेत, कळत नाहीत, हार्ड वाटतात, त्यांच्यापासूनच अभ्यासाला सुरुवात करणं हे योग्य ठरतं. कारण सुरुवातीला आपला मेंदू ताजा तवाना सजग असतो, मग कठीण वाटणारे टॉपिक समजायला वेळ कमी लागतो. आणि रोजच्या रोज सराव करणं अतिशय आवश्यक आहे. रिव्हिजन किंवा सराव हा स्मार्ट स्टडी टेक्निकचा एकसंध असा भाग आहे, अविभाज्य भाग आहे. कारण हे आपल्या शॉर्ट टर्म मेमरीत राहतं. झोपण्यापूर्वी तर हे करावंच. ठरल्याप्रमाणे आपला अभ्यास झाला की नाही याचा दर आठवड्याला तुम्ही तुमचा मागोवा घ्या. फीडबॅक घ्या, स्वतःच फीडबॅक घ्या, स्वतःच सेल्फ इव्हॅल्युएशन करा, सेल्फ टॉक करा, सेल्फ क्वेश्चनिंग करा. हे मला समजलंय का, हे मला का नाही समजलं. या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही स्वतःला विचारत राहाल, त्याच्यातून उत्तर सुद्धा तुम्हाला मिळत जाणार आहेत. आता लक्षात ठेवण्याचे महत्वाचे पॉइंट्स काय आहेत? हार्डवर्क म्हणजे काय की क्वांटिटी जास्त, खूप सारा अभ्यास करतच राहायचा, पण त्याच्यामध्ये क्वालिटी आहे का? बिलकुल नाही. सरळ सोट आणि जसं जमेल तसं करू असा अभ्यास, कसं पण मनात येईल तसा अभ्यास करत राहायचं. ओके, हा अभ्यास खूप वेळ करत राहावा लागतो. मग ह्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे की तासन तास आपण अभ्यासच करत राहतो आणि मग आपल्याला हा तासन तास केलेला अभ्यास कसा वाटतो? गुंतागुंतीचा आणि किचकट. आता केलेला अभ्यास बरोबर आहे का, अचूक आहे का याची खात्री नाही तरी ठरवून दिलेल्या वेळेत तो पूर्ण करायलाच लागतो. म्हणजे तो अभ्यासाचं इतकं बर्डन असतं, इतकं प्रेशर असतं की आपल्याला ते समजलेलं आहे की नाही याची सुद्धा आपण खात्री ठेवत नाही किंवा आपण त्याला इव्हॅल्युएट करत नाही की हे आपल्याला खरोखर समजलंय का, आणि आपण त्या ठरलेल्या वेळेत आपला अभ्यास पूर्ण करून आपण रिकामे होतो. यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, प्रयत्न करावे लागतात, भरपूर वेळ द्यावा लागतो. यात झोकून देणं, निष्ठा आणि प्रयत्न हे महत्वाचे असतात. एकाच पद्धतीनं अभ्यास केला जातो. मानसिक आणि शारीरिक ताण मोठ्या प्रमाणात राहतो. नियोजन फार केलं जात नाही, म्हणजे प्लॅनिंग अजिबात नसतं. मेंदूच्या उपयोगापेक्षा शारीरिक श्रम जास्त, म्हणजे बौद्धिक आपण बुद्धीचा वापर कमी करतो आणि फिजिकल वर्क जास्त करतो. आता स्मार्ट स्टडी मध्ये बरोबर याच्या विरुद्ध गोष्टी आहेत. पहा, यात मेंदू बरोबरच टेक्निक्सचा उपयोग जास्त केला जातो. शारीरिक श्रम कमी असतात, कमी वेळेत जास्त अभ्यास. म्हणजे टेक्निकनं अभ्यास केल्यामुळे काय होतं की कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो. अभ्यासासाठी आपण प्लॅनिंग करतो, अभ्यासासाठी हे वेळेचं नियोजन केलं जातं. यात अभ्यास हा सांख्यिकी आणि गुणवत्ता या दोघांचे उत्तम मिश्रण असतो. या अभ्यासात प्रभावी पद्धती, वेगळ्या टेक्निक्स वापरल्या जातात. तत्पर आणि प्रभावशाली तंत्र वापरल्याने अभ्यास पटकन होतो. म्हणजे कसं की ताबडतोब एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला ना की ताबडतोब आपण अभ्यासाला लागतो, त्याच्यामध्ये टेक्निक्स यूज करतो आणि अशामुळे काय होतं, आपला अभ्यास पटकन होऊन जातो. हुशारी आणि पटकन विचार करणं यात महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही चिंतन मनन करता, वाचन करता, लेखन करता, श्रवण पण करता आणि यातून तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होत जातात. तुलनेत ताण कमी असतो, खूप नियोजनबद्ध अभ्यास केला जातो, प्रॉपर प्लॅनिंग राहतं आणि मेंटल स्ट्रेस कमी राहतो, फिजिकल स्ट्रेस कमी राहतो. आता तुमच्या लक्षात आले असेल की हार्डवर्क स्टडीज पेक्षा स्मार्ट स्टडी किती उपयुक्त आहे. मग याचा अनुभव घ्यायला काय हरकत आहे? आजपासून आपण सर्वांनी ठरवायचे की आजपासूनचा अभ्यास हा स्मार्ट स्टडी पद्धतीचाच असेल आणि तो उद्यापासून नाही, आजपासून नाही तर आतापासूनच आपल्याला स्मार्ट स्टडीची सुरुवात करायची आहे. यासाठी आज मी तुम्हाला एक मोटिवेशनल सॉन्ग, प्रेरणादायी गीत की ज्या गाण्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, मोटिवेशन मिळेल आणि स्वतःला एक स्पिरिट मिळेल, गती मिळेल, आणि यासाठी मी तुम्हाला एक गीत गाऊन दाखवणार आहे. या गाण्याचे नाव आहे ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बडा है. की आपण परमेश्वराला नेहमी संकटात टाकतो की मला खूप संकट, मला माझ्या पुढे खूप समस्या आहेत, मला खूप टेन्शन आहे. तर असं न सांगता त्या समस्यांना सांगायचं की या सर्वांपेक्षा माझी सेल्फ पॉवर किंवा मला गाईड करणारा परमेश्वर. तर परमेश्वर इथे कसा, कुठल्या रूपात आपण पाहायचं आहे की परमेश्वर म्हणजे आपले टीचर्स आहेत,
परमेश्वर म्हणजे आपल्याला गाईड करणारे आपले सिनियर्स आहेत, आपले पॅरेंट्स आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही जर तुमच्या गुरूंमध्ये परमेश्वर पाहिला, तुम्ही तुमच्या पॅरेंट्समध्ये परमेश्वर पाहिला आणि त्यांच्या गायडन्सनी तुम्ही तुमचा स्वतःचा स्टडी केला, एका योग्य दिशेने तुम्ही तुमच्या प्रवास चालू ठेवला, तर निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे. चला तर मग माझा एक छोटासा प्रयत्न आहे. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आते तो कर उनका खैर मकदम, आते तो कर उनका खैर मकदम, तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुम्हें गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. अग्नि में तपके सोना है और भी निखरता, अग्नि में तपके सोना है और भी निखरता, दुर्गम को पार करके हिमालय कोई चढ़ा है, दुर्गम को पार करके हिमालय कोई चढ़ा है. लाएगे रंग मेहनत आके तुम्हारी कदम, लाएगी रंग मेहनत आके तुम्हारी कदम, होगा विशाल तरुवर ये बीज जो पड़ा है, होगा विशाल तरुवर ये बीज जो पड़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. वो सर्व शक्तियों से जब साथ है तुम्हारे, हर काम उसके रहते हर दिन हुआ पड़ा है. कभी हार ना हिम्मत का कदम बढ़ाओ, हजारों कदम बढ़ाने वो सामने खड़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है. धन्यवाद.